जय श्रीराम. वेट लॉस 90 डेज सिरीज मधील आजचा आपला परत एक नवीन विषय कुठला आहे की वेट लॉस करत असताना तुम्ही अशा 5 चुका करत असतात ज्याने तुमचं वेट लॉस होत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेट लॉस करताय आणि आपला 90 डेज वेट लॉस सिरीज मध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघताय, यातील आजचा व्हिडिओ सुद्धा बघितला तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि वेट लॉस करत असताना तुम्ही जे ह्या 5 चुका टाळल्या तर तुमचे 100% तुम्हाला रिझल्ट हा भेटणार म्हणजे भेटणार आणि तुमचं वजन नक्की कमी होणार. तर मित्रांनो, वेट लॉस करत असताना तुम्ही ज्या 5 चुका करतात त्यातील पहिली चूक आहे मित्रांनो. कुठली पहिली चूक आहे? तुम्ही कॅलरीज जास्त प्रमाणात घेत असतात. कॅलरीज जास्त प्रमाणात घेत असतात म्हणजे तुम्ही जर कॅलरी डिफिशियंट वर असणार आणि तुमचे जे ठराविक मील आहे, जे तुम्हाला टप्प्याटप्प्याने खायच्या वस्तू आहे, अन्नपदार्थ आहे, त्या जे तुम्ही खाता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे जास्त काही खात असणार तर तुमची कॅलरी जास्त वाढत असते. कॅलरी तुम्ही जास्त इंटेक करत असता, त्यामुळे तुमच्या शरीरात फॅट वाढतं. फॅट वाढल्यामुळे वजन वाढतं. दुसरा मित्रांनो, तुम्ही प्रोटीनची मात्रा ही कमी घेत असतात. तुम्ही तुमच्या प्रत्येक मील मध्ये तुमच्या ट्रेनरला सांगून तुम्ही प्रॉपरली प्रोटीन इंटेक होईल असे मील त्यामध्ये ऍड करून घ्या की ज्याने तुमचं प्रोटीन शरीरात गेल्यामुळे जितकं जास्त प्रोटीन शरीरात गेला तितकं जास्त फॅट लॉस होणार आहे. फॅट लॉस झाला म्हणजे वजन आपोआप कमी होणार आहे. म्हणून प्रोटीनची मात्रा शरीरात जाणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही प्रोटीन कमी घेत असता, त्यामुळे तुमचं फॅट लॉस होत नाही, त्यामुळे वजन तुमचं कमी होत नाही. त्यानंतर मित्रांनो, तिसरी आहे तुम्ही झोप कमी घेत असता. कारण की मित्रांनो, जितकी जास्त कमी झोप घेतली ना मित्रांनो, तर तुमचे जे हंगर हार्मोन्स असतात म्हणजे भूक लागणारे जे हार्मोन्स असतात ते वाढत असतात. त्यामुळे तुमचं वेट लॉस होणं हे कठीण होत असतं. म्हणून तुम्ही कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप घ्यायला पाहिजे. 5-6 तासाची झोप न घेता 7 ते 9 तासाची झोप घ्या म्हणजे प्रॉपर तुमचं वेट लॉस होणार आहे. त्यानंतर चौथा मित्रांनो, तुम्ही फक्त कार्डिओ करत असतात. तुम्ही जिमला गेले म्हणजे तुम्हाला असं वाटतं वजन कमी करायचं असेल आणि आता भरपूर जण सेल्फ ट्रेनर होऊन गेलेले. सेल्फ म्हणजे स्वतःलाच काय थोडंफार काय बघून घेतलं की स्वतः ट्रेनरची गरज नाही मला. तर तुम्ही काय करता, जातात आणि फक्त कार्डिओ, ट्रेडमिल, इलेक्ट्रिकल, स्टेअर मास्टर जे असेल ते फक्त आणि ऍप्स या गोष्टी करत असतात. मित्रांनो, नुसतं कार्डिओ केल्याने तुमचं प्रॉपर वेट लॉस होणार नाही. त्यासोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला कार्डिओ हे एकदम कमी प्रमाणात करावं लागेल. त्यासोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. हे दोन्ही मॅच झाले तर तुमचं वेट लॉस होणार आहे. म्हणून कार्डिओ जास्त करणं टाळा आणि त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. ही झाली चौथी मित्रांनो मिस्टेक. आणि 5वी खूप महत्वाची मिस्टेक, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवत नाही म्हणजे सातत्य ठेवत नाही. तुमचं जे वेट लॉस तुम्ही करताय, जी तुमची जर्नी चालू, जे तुमचं पूर्ण प्रवास चालू वेट लॉसचा, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं सातत्य ठेवत नाही. तुम्हाला 10 दिवसात, 20 दिवसात, 30 दिवसात तुम्हाला अक्षरशः 5-5, 10-10 किलो वजन कमी करायचं. मित्रांनो, या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत. तुम्ही एवढ्या लवकर तर रिझल्ट कोणाला येत नाही आणि कोणी घेत असेल, कोणाला आला असेल तर त्यांनी त्याच्या शरीराशी खिलवाड करून घेतलेला आहे. म्हणजे प्रॉपरली त्यांनी त्यांच्या शरीराशी एकदम नुकसान करून घेतलेलं आहे. मित्रांनो, कुठलीही गोष्ट करायला गेलो तर त्याला वेळ लागत असतो. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही वेट लॉस करताय तर तुम्हाला वेळ तर लागणारच आहे. कारण की तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर तुमचा डाएट तुमच्या बॉडीला मॅच व्हायला पाहिजे, त्यानंतर वर्कआउट मॅच व्हायला पाहिजे. हे दोन्ही झाल्यावर तुमचं एक माइंड फोकस हे प्रॉपरली झाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तुम्ही फक्त हा करतायचं म्हणून करताय, माइंड फोकस काय नाहीये, बॉडीला डाएट मॅच होणार राहिला, डाएटने काही त्रास होतोय किंवा वर्कआउट करता वर्कआउटने बॉडी जास्त प्रमाणात पेन होऊ राहिली आहे, तर तुम्हाला अशा वेळेस डाएट झाला, वर्कआउट झाला चेंज करावा लागतो किंवा सेट रेपिटेशन वर्कआउट मध्ये चेंज करावा लागतात. कार्डिओ जास्त प्रमाणात होत असेल तर तो कमी करावा लागतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग वाढावी लागते. स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त असेल तर कार्डिओ तुम्हाला बरोबर लेवल मध्ये आणावा लागतो. या गोष्टी होत असतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सातत्य पाहिजे असतं. 30 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात किंवा या दिवसात, इतक्या दिवसात होत नाही मित्रांनो. अक्षरशः वर्ष द्यावे लागतात, 6-6 महिने द्यावे लागतात, तेव्हा कुठे तुमचं वेट लॉस होतो. म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा, रिझल्ट 100% भेटेल. तर मित्रांनो, ह्या 5 चुका होत्या. या 5 चुका तुम्ही वेट लॉस करत असताना जर टाळल्या तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आणि तुमच्या वेट लॉस पासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाहीये. तर मित्रांनो, 90 डेज वेट लॉस सिरीज मधला आपला हाच विषय की वेट लॉस करत असताना 5 मिस्टेक, 5 चुका ज्या तुम्ही करता त्या आजच टाळा. आणि तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की आतापर्यंत कुठल्या चुका केल्या, याचे आपण निराकरण करूया. तर मित्रांनो, हा आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडला जे तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.